विधान परिषद सदस्य निर्वाचित होने के बाद शिवसेना कृपाल तुमाने पहली बार नागपुर पहुंचे, जहां शिवसेना कार्यकर्ताओं ने उनका जोरदार स्वागत किया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को धन्यवाद करते हुए तुमाने ने कहा कि विदर्भ का विकास पहली प्राथमिकता रहेगी। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे मला आश्वासन दिलेलं होतं आणि तुम्ही सुद्धा वारंवार मला विश्वासाने विचारायचे, तुम्हाला सांगतो की साहेबांनी मला त्याच वेळेला सांगितलं होतं की पहिली विधान परिषद जी येईल ती विधान परिषद तुम्हाला दिल्या जाईल आणि त्याप्रमाणे त्याच वेळेला आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा होते। आज ते मुख्यमंत्री साहेबांनी जे आमच्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की ते कधी खोटं बोलत नाही, जे सांगतात, जे वचन देतात, आश्वासन देतात ते पूर्ण करतात, ते आज त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। आणि या विदर्भाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पूर्व विदर्भाला हे विधान परिषदेची सदस्यता माझ्या रूपाने त्यांना दिली। मी नागपुरातील सर्व शिवसैनिकांच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहबांचा मी आभार व्यक्त करतो। ये पहली बार है कि शिवसेना को नागपुर से विधान परिषद सदस्य बनाया गया है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किया है। मुख्यमंत्री द्वारा वादा निभाने पर धन्यवाद करते हुए विधायक आशीष जायसवाल ने कहा कि हम दोनों भाई मिलकर जिले का अब विकास करेंगे। मी माननीय मुख्यमंत्री यांचा मनापासून आभारी आहे की पहिल्यांदा मी 25 वर्षापासून 1999 पासून आहे, परंतु आजपर्यंत मुंबईच्या बाहेर विधान परिषद सदस्य दिले नाही। एकनाथजी शिंदे साहेब यांनी विदर्भाचे दोन्ही MLC विदर्भात दिली आणि आपलं दिलेलं शब्द पाळलं आणि मला कुठेतरी असं वाटत होतं की मी आता एकटा झालो, परंतु माझ्यासोबत कृपालजी तुमाने आम्ही दोघंही भाऊ मिळून परत आम्हाला शक्ती देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं। मी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व सरकारचं मनापासून अभिनंदन करतो, सर्व आमदारांचं अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या पूर्णच्या पूर्ण जागा निवडून आल्या आणि एक ऐतिहासिक विजय कालच्या निवडणुकीत झालं। आणि कृपालजी तुमाने यांना माझी ताकद वाढवण्यासाठी, मी त्यांची ताकद आणि ते माझी ताकद वाढवण्यासाठी आम्हा दोघांची जोडी पुन्हा कायम ठेवली। कुठेतरी एक मनात खंत होती, त्यांना उमेदवारी मिळू शकली नव्हती, परंतु ते मनातलं सर्व शैल्य त्यांनी दूर केलं आणि परत त्यांना ताकद देण्यासाठी ही विधान परिषदेची उमेदवारी दिली। मी खूप खूप आभारी आहे।